राज्यात 17 ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत। यामध्ये महायुतीचा फॉर्म्युला काय असणार याकडे लक्ष लागलेलं होतं। यापैकी 11 जागा भारतीय जनता पक्ष लढवणार आहे, 4 जागा शिंदेची शिवसेना आणि 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्यात। हा गोंधळ बऱ्याच दिवस चालल्यानंतर रात्री उशिरा भारतीय जनता पक्षाच्या 11 उमेदवारांची यादी आली। त्यानंतर हे ठरलं की 11 जागा भाजप लढवणार आणि 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार। आता ह्या 2 जागा कुठल्या होत्या तर एक म्हणजे रायगडची आणि दुसरी पुण्याची। रायगडच्या जागेवर अनिकेत तटकरे यांचं नाव जवळपास फायनल होतं, मात्र गोंधळ होता तो पुण्याच्या जागेसाठी। पुण्याची जागा नक्की कुणाला मिळणार इथपासून सुरू झालेला हा गोंधळ की राष्ट्रवादीमध्ये उमेदवार कोण असणार इथपर्यंत येऊन ठेपला। अखेर काल रात्री 8:30 वाजता सुनेत्रा पवार यांच्या पुण्यातील निवासस्थान असणाऱ्या जिजाई निवासस्थानी एक बैठक बोलवण्यात आली। या बैठकीमध्ये जवळपास 17 उमेदवार जे इच्छुक होते ते या बैठकीला उपस्थित राहिल्याची माहिती आहे। यामध्ये सुनील टिंगरे होते, योगेश बहल होते, विलास लांडेंचं नाव होतं, दीपक मानकरांचं नाव होतं, त्यानंतर रमेश थोरातांचं नाव होतं, यांसारखे अनेक बडे नावं चर्चेमध्ये होते। रात्री 8:30 वाजता बैठक सुरू झाली आणि ही बैठक इतकी वादळी ठरली की साधारणपणे 1:30 ते रात्री 2 वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती आणि राज्यातल्या एका बड्या नेत्याचा फोन आल्यानंतर मध्यस्थी होते आणि एक नाव फायनल होतं। तो बडा नेता कोण, ही बैठक वादळी कशी झाली आणि कोणाचं नाव फायनल झालं या सगळ्यावर आपण प्रकाश टाकणार आहोत। नमस्कार, मी अभिजित दराडे आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र। तर त्याचं झालं असं की राष्ट्रवादीला पुण्याची जागा सुटली। आता पुण्याची जागा सुटल्यानंतर चर्चेतले जे नावं होते विशेषतः विलास लांडे, सुनील टिंगरे आणि दीपक मानकर या तिघांमध्ये तगडी फाईट होती। या तिघांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आपल्याच नेत्याला उमेदवारी मिळावी म्हणून लॉबिंग करत होते। दीपक मानकरांचे तर शहरभर तसे बॅनरही लागलेले होते। सुनील टिंगरेंनी सुद्धा तयारी पूर्ण केलेली होती। सुनील टिंगरेंचं इतकंच नाही तर नगरसेवकांसोबत बोलणं देखील झालेलं होतं। मात्र ही बैठक सुरू होती। या बैठकीमध्ये एक नेता यायला सुरू होते आणि ऐन वेळेस या बैठकीमध्ये एंट्री होती भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार संजय काकडे यांची। कारण या उमेदवारीच्या लिस्टमध्ये संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे हे सुद्धा इच्छुक असल्याची माहिती समोर येते। संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे हे पार्थ पवार यांचे जिगरी मित्र आहेत। पार्थ पवार आणि विक्रम काकडे यांचं शिक्षण जे आहे ते एका शाळेत झालेलं आहे, अगदी शाळेपासूनचे ते मित्र आहेत। यापूर्वी सुद्धा विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळावी म्हणून पार्थ पवार हट्टाला पेटले होते, मात्र त्यावेळेस जिशान सिद्दीकींना उमेदवारी मिळाली। बरं, जिशान सिद्दीकीला उमेदवारी मिळाल्यानंतरही पार्थ पवार काही शांत बसले नाही। पार्थ पवारांनी काय केलं की इद्रिस नायकवाडींचा राजीनामा घेऊन तिथं विक्रम काकडेंना बसवा म्हणून सांगितलं। पण ते इद्रिस नायकवाडी म्हटले मी काय राजीनामा देणार नाही, मला दादांनी सांगितलंय, दादांनी मला उमेदवारी दिलेली आहे, इतकंच नाही तर मी विधानसभा लढायला सुद्धा इच्छुक आहे। मग त्यानंतर विक्रम काकडेंची वर्णी कुठे लावायची हा प्रश्न पार्थ पवारांसमोर होता। मग आली स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषद निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये आपल्या मित्राला काहीही करून उमेदवारी मिळवून द्यायची हा हट्ट पार्थ पवारांनी पेटला। 8:30 वाजता बैठक सुरू झाली। बैठक प्रचंड वादळी झाली। स्थानिक नेते, निष्ठावंत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विक्रम काकडे यांच्या नावाला पसंती देत नव्हते। रात्री 11:30 वाजता या बैठकीतून दीपक मानकर बाहेर पडले आणि बाहेर पडताना दीपक मानकर म्हणाले की काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल। मात्र त्यानंतर सगळे गणित फिरले। विक्रम काकडे यांच्या नावाचा हट्ट सोडायला पार्थ पवार तयार नव्हते। पार्थ पवार हे तयार नसल्यामुळे सुनील टिंगरे असतील किंवा राष्ट्रवादीचे इतर नेते असतील त्यांचं म्हणणं होतं की उमेदवारी कोणालाही द्या, मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला, सामान्य कार्यकर्त्याला, एखाद्या निष्ठावंताला ही उमेदवारी मिळावी असा आमचा सगळ्यांचा आग्रह आहे। त्यामुळे ही बैठक वाढत गेली, ही चर्चा वाढत गेली। पुढे काय झालं, संजय काकडे यांनी या बैठकीमध्ये विशेष इंटरेस्ट घेतला। संजय काकडे यांनी फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर यामध्ये भारतीय जनता पक्षाला इन्व्हॉल्व केलं, कारण ही जागा महायुती म्हणून लढतायत। त्यांच्याकडनं थेट फोन गेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना। देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यामध्ये मध्यस्थी केली आणि विक्रम काकडे यांचं नाव फायनल झालं। आज दुपारी 1च्या दरम्यान विक्रम काकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। मात्र यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होतात। विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्याचा हट्ट पार्थ पवारांनी नक्की का केला? मित्रासाठी पक्ष आणि पक्षातील निष्ठावंतांचा बळी दिला जातोय का, हा सुद्धा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। संजय काकडे हे भाजपचे माजी खासदार आहेत आणि त्यांची जी मैत्री आहे ती देवेंद्र फडणवीसांसोबत काही लपून राहिलेली नाहीये। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नक्की पुढची गणित कसे बसणार, कारण नाराजांची संख्या सुद्धा मोठी असणार आहे।
राष्ट्रवादीचे जे काही नगरसेवक असतील किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, नगरपंचायतीचे सदस्य असतील, त्यांना हा निर्णय मान्य आहे का? पक्ष निर्णय येईल, पक्षाने दिलेला उमेदवार आपलाच उमेदवार म्हणून कदाचित मतदान देखील होईल, मात्र निष्ठावंतांचं काय? अशा पद्धतीने हा जो प्रश्न आहे तो आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं विचारला जातोय. आता हे विक्रम काकडे नक्की कोण आहेत हा प्रश्न सुद्धा बऱ्याच कार्यकर्त्यांना पडलेला आहे. तर विक्रम काकडे हे बांधकाम व्यावसायिक माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र. त्यानंतर विक्रम काकडे हे स्वतः एक बांधकाम व्यावसायिक आहेत. पुण्यात त्यांच्या अनेक मोठ्या मोठ्या बांधकामच्या साईट सुद्धा सुरू आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांची ओळख सांगायची तर ते पार्थ पवारांचे अत्यंत जिगरी मित्र आहेत, शाळेपासूनचे जिगरी मित्र आहेत. आणि आपल्या मित्राला जागा मिळवून देण्यासाठी पार्थ पवार हे इतके हट्टाला पेटलेले होते की सुरुवातीला जिजान सिद्दीकीमुळे उमेदवारी मिळाली नाही त्यावेळेस सुद्धा पक्षातल्या बड्या नेत्यांनी, अगदी छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांसारख्या, दिलीप वळसे पाटील यांसारख्या बड्या नेत्यांनी विक्रम काकडे यांच्या नावाला विरोध केला होता. त्यात इद्रिस नायकवाडींचा बळी सुद्धा घ्यायला पार्थ पवार निघालेले होते. त्यावेळेस सुद्धा काय त्यांची डाळ शिजली नाही. मात्र यावेळेस मात्र पार्थ पवार कुणाचंही ऐकायला तयार नव्हते. ही बैठक अत्यंत वादळी झाली आणि साधारणपणे रात्री 1:30 ते 2 वाजेच्या दरम्यान विक्रम काकडे यांची उमेदवारी आहे ती फायनल झालेली आहे. आता सुद्धा सुनेत्रा पवार यांचं पुण्यातलं जे निवासस्थान आहे जिजाई, तिथं बैठक सुरू आहे आणि काही वेळातच त्यांना पक्षाचा एबी फॉर्म सुद्धा दिला जाईल. मात्र अशामध्ये आता काही बडे नेते जे आहेत ते बैठकीमध्ये उपस्थित आहेत. यामध्ये विशेषतः मावळचे आमदार सुनील शेळके हे सुद्धा सकाळीच जिजाई या निवासस्थानी आलेले आहेत. त्यानंतर पुणे महापालिकेचे राष्ट्रवादीचे गटनेते आणि विरोधी पक्षनेते निलेश निकम हे सुद्धा त्या ठिकाणी बैठकीला उपस्थित आहेत. अशावेळी दीपक मानकर, सुनील टिंगरे, विलास लांडे, योगेश बहल यांसारखे जे बडे नेते आहेत, त्यानंतर पिंपरी चिंचवडमधून नाना काटे असतील, यांच्यासारखे बडे नेते आहेत, यांनी मात्र आमचं काय चुकलं असा प्रश्न उपस्थित केला आहे. आणि या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा ट्विस्ट सुद्धा आला. कारण जे 17 सुरुवातीला सांगितलं की 17 इच्छुक जवळपास सुनेत्रा पवारांकडे आले होते, त्यामध्ये एक पुणे महापालिकेतला नगरसेवक होता. हा नगरसेवकांनी तर थेट देवेंद्र फडणवीसांची शिफारस आणली आणि मी कसा सक्षम आहे हे सुनेत्रा पवारांसमोर सांगायला लागले. यानंतर आधीच वादळी बैठक सुरू होती, त्यात सुनेत्रा पवारांचं टेम्परेचर प्रचंड हाय झालं. पक्ष माझा, उमेदवारी ठरवणारी राष्ट्रीय अध्यक्ष मी, आणि तुम्ही देवेंद्र फडणवीसांची शिफारस आणता, म्हणजे दुसऱ्या पक्षातून शिफारस आणता. इथं एकतर तो जो नगरसेवक आहे तो भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अगदी निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी आलेला आहे आणि त्या नगरसेवकांनी थेट शिफारस देवेंद्र फडणवीसांची आणल्यानंतर या बैठकीतलं वातावरण आणखीच तापलेलं होतं आणि त्याच ठिकाणी त्यांचा पत्ता कट झाला. इतकंच नाही तर खर्चांचे गणित सुद्धा या बैठकीत लावले गेले. खर्चांचे गणित लावल्यानंतर अनेक तिथं आलेले इच्छुकांचे पाय थरथरत कापत असल्याची सुद्धा माहिती आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च कसा होणार, भाजपशी कोण जुळून घेणार, या सगळ्यांची गणितं लावली गेली आणि त्यामध्ये पार्थ पवार यांचा हट्ट अखेर कुठेतरी मित्रासाठी त्याच्या फायद्यात पडलाय. पार्थ पवारांचं वजन आपल्या मित्राच्या पारड्यात पडलंय असं म्हणावं लागेल. विक्रम काकडे यांना उमेदवारी फायनल झालेली राष्ट्रवादी काँग्रेसची. ते आज दुपारनंतर आपला उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल करतील. मात्र या सगळ्या वादळी बैठकीमध्ये आणि राष्ट्रवादीच्या घडामोडीमध्ये महत्त्वाचा प्रश्न हा उपस्थित होतोय की राष्ट्रवादी काँग्रेसचे मतं फुटतील का आणि विक्रम काकडे यांना दिलेल्या उमेदवारीमुळे जे नाराज पक्षाचा जो गट आहे त्यांना समजावण्यात सुनेत्रा पवारांना यश येईल का? आता खरा घोडेबाजार या पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीत सुरू झालेला आहे. पुढे काय होतंय, राष्ट्रवादीमध्ये आणखीन काय वादळ येतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. तात्पुरतं या व्हिडिओत इथंच थांबूयात. धन्यवाद.